महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने अमरावती विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात एक अनोखं आंदोलन केलं। आंदोलनाच्या वेळी ढोल वाजवत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यापीठ कुलगुरू यांच्या प्रतिमांना बेशरमाच्या फुलांचा हार घातला। सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवरील अन्याय, पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे स्थापन केलेल्या महाविद्यालयांच्या जीर्णावस्थेबद्दलची चिंता आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भ्रष्ट व भोंगळ कारभाराविरुद्ध असलेली नाराजी। रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित या आंदोलनात अनेक पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज आम्ही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा महाराष्ट्र शासनाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे। स्वतः त्यांच्या पावन स्पर्शांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे। परंतु महाराष्ट्र शासन नेहमी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाकडे दुर्लक्ष करत आहे। त्यांचा बाबासाहेबांनी स्थापन केलेले महाविद्यालय बंद पाडण्याच्या ठिकाणी मानस महाराष्ट्र सरकारचा दिसून येत आहे। असंख्य इमारती त्या ठिकाणी जीर्ण झाल्या असून या ठिकाणी महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती या ठिकाणी अंकुश न लावता त्याचा विकास व जीर्णोद्धार करत नसल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी धिक्कार केला आहे। व त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सुद्धा आम्ही भोंगळ कारभार मागील 13 ऑगस्ट रोजी आंदोलन करून त्या ठिकाणी समोर आणला होता। आमच्या मागण्याचे निवेदन सुद्धा आम्ही त्यांना दिले होते की उन्हाळी 2024 परीक्षेतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करा, कारण विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या चुकीच्या उत्तरपत्रिका आमच्याकडे आहेत। त्यामध्ये विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना हेतुपुरस्सरपणे नापास केले असल्याचे सबळ पुरावे आमच्याकडे असून विद्यार्थ्यांकडून आर्थिक व्यवहारापोटी करोडो रुपयाचा भ्रष्ट कारभार विद्यापीठ प्रशासन करत आहे आणि करोड नसून तर अब्ज रुपयाची धनसामग्री विद्यापीठ प्रशासनाकडे त्या ठिकाणी जमा झालेली असून त्याच्यावरती अंकुश कोणी लावत नसल्यामुळे आम्ही आज महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल महोदय यांना निवेदन देऊन आमच्या मागण्याचे निवेदन त्या ठिकाणी सादर करीत आहे। व आज आमच्या मागण्याचे वारंवार निवेदन देऊन महाराष्ट्र शासन व विद्यापीठ प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आम्ही बेशरमच्या फुलांचा हार घालून या सगळ्या महाराष्ट्र शासनातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनातील प्रतिनिधींचा या ठिकाणी धिक्कार व निषेध या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध केला। बेशरमच्या फुलामागचा हार घालण्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाचे कुलगुरू व प्रशासकीय अधिकारी यांना गेले अनेक निवेदन दिले आहेत। त्या संदर्भाचे संदर्भ सुद्धा आमच्याकडे आहेत, परंतु आमच्या निवेदनाची कुठली दखल त्यांनी घेतल्या नसल्यामुळे एवढं बेशरम प्रशासन कसं असू शकते हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाल्यामुळे आम्ही त्यांना बेशरमचा हार घालून या ठिकाणी निषेध देतो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।